नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीलाच भाजपच्या वर्तुळातली एक मोठी बातमी, ती म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे दिल्लीत दाखल झाले. आणि या दोनही ज्येष्ठ नेत्यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण बैठक थोड्याच वेळात सुरू होऊ शकते. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, बातमी ज्या पद्धतीनं राज्यामध्ये राजकीय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ज्या पद्धतीनं काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात उभारले आहे, दरम्यानच्या काळात भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख नेते दिल्लीत पोहोचलेले आहेत, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोबतच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे दिल्लीत पोहोचले आहे. होऊ शकतं थोड्याच वेळात ते जे.पी. नड्डा यांना भेटायला देखील जातील. पण महत्वाचं म्हणजे हे नेते दिल्लीत पोहोचले आणि अशा वेळी पोहोचले आहेत ज्यावेळेस राज्यामध्ये दोन पक्षांमध्ये, खास करून काँग्रेस आणि शिवसेना या दोघांमध्ये आता हमरी-तुमरीवरची भाषा बोलणं सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं शाब्दिक वाद सुरू झालेले आहेत. एकीकडे औरंगाबादच्या संभाजीनगरच्या नाव बदलाच्या भूमिकेवरून काँग्रेसने आपली भूमिका जी टाटून ठरलेली आहे, दुसरीकडे शिवसेना देखील त्यांना टाटून आपली भूमिका ठरलेली आहे. अशा या सगळ्या भूमिकेदरम्यान सत्ता बदलाचे काही संकेत आहेत का, हे देखील चाचपणी करण्याकरता होऊ शकतात. हे दिल्लीमध्ये दोन नेते पोहोचले असतील. याशिवायही इतरही नेते दिल्लीत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण या घडीला हे दोन महत्वाचे नेते, महत्वाचं म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील दिल्लीत पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीत पोहोचलेले आहेत आणि लवकरच यांची एक अत्यंत महत्वाची बैठक सुरू होण्याची शक्यता आहे. मिलिंद, तुर्तास धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. आम्ही वेळोवेळी अपडेट दिल्लीतली घेत राहू. आणि आता बातमी कंगनाच्या पोलीस स्टेशन वारीची. अभिनेत्री कंगना राणावत अखेर वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. पोलिसांनी यापूर्वी 2-3 वेळेला कंगना आणि तिची बहीण रंगोली यांना समन्स बजावलं होतं आणि कंगनावर झालेले विविध आरोप या संदर्भात पोलिसांना चौकशी करायची होती. पण जबाब नोंदवण्यासाठी कंगना यापूर्वी 3 वेळेला समन्स बजावून सुद्धा गेली नव्हती. यावेळेला मात्र कंगना अखेर वांद्रे पोलीस स्थानकात पोहोचली आहे. मुंबई पोलिसांनी कंगना राणावतनं केलेले ट्विट, त्यावरून उठलेला वादंग, तिच्या घरातलं अनधिकृत बांधकाम याचा जो आरोप केलेला होता मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, यानंतर घरातल्या काही गोष्टींचं पाडकाम सुद्धा केलं होतं. या सगळ्या संदर्भात कंगनाचा जबाब वांद्रे पोलिसांना नोंदवून घ्यायचा आहे. के हित में बात की है, जिस तरह से मुझ पे अत्याचार किए जा रहे हैं, मेरा शोषण किया जा रहा है, वो सारा देश देख रहा है. गैर कानूनी तरीके से मेरा घर तोड़ दिया गया. किसानों के हित में बात करने के लिए हर दिन मुझ पे न जाने कितने केसेस डाले जा रहे हैं. यहाँ तक कि मुझ पे हंसने के लिए भी एक केस हुआ है. मेरी बहन, जिन्होंने कोरोना काल के शुरुआत में रंगोली जी ने डॉक्टरों पे हुए अत्याचार के खिलाफ आवाज उठाई थी, उन पे भी केस हुआ. उस केस में मेरा नाम भी डाल दिया गया, जबकि उस वक्त मैं ट्विटर पे थी भी नहीं. अब ऐसा होता नहीं है, लेकिन ऐसा किया गया. जो हमारे ऑनरेबल चीफ जस्टिस जी हैं, उन्होंने उस चीज़ को रिजेक्ट भी किया और उन्होंने कहा कि ये केस का कोई तुक नहीं है. उसके साथ में ऑर्डर आया कि मुझे चौकी पे जाके, पुलिस स्टेशन पे जाके जो है वो हाजिरी लगानी पड़ेगी. अब मुझे कोई बता नहीं रहा है कि किस तरह की ये हाजिरी है. और मुझे ये भी कहा गया है कि मैं अपनी साथ हो रहे इन अत्याचारों का किसी के साथ में ना बात कर सकती हूँ, ना बोल सकती हूँ, ना बता सकती हूँ. तो मैं ऑनरेबल सुप्रीम कोर्ट से भी पूछना चाहती हूँ कि ये क्या मिडीवल एज है जहाँ पे औरतों को जिंदा जलाया जाता है, वो किसी से कुछ बोल भी नहीं सकती, बात भी नहीं कर सकती. इस तरह के अत्याचार सारी दुनिया के सामने हो रहे हैं. मैं लोगों से यही कहना चाह रही हूँ, जो आज ये तमाशा देख रहे हैं, उनसे यही कहना चाह रही हूँ कि जिस तरह के खून के आंसू 1000 साल की गुलामी में सहे हैं, वो फिर से सहने पड़ेंगे अगर राष्ट्रवादी आवाजों को चुप करा दिया गया. त्यामुळे या सगळ्या विषयात काय पुढे होतं, चौकशीत काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं. बोलूयात एका राजकीय बातमीकडे आणि अजितदादांच्या आक्रमक पवित्र्याकडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांना भर गर्दीमध्ये झापल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यामध्ये आज काउन्सिल हॉल इथे उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीसाठी आले होते. त्यावेळेला गुंठेवारीचा विषय मंजूर केल्याने काही गावकऱ्यांना घेऊन राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आले होते. पण
अजितदादा चांगलेच संतापले. काम करू की सत्कार स्वीकारू असा सवाल त्यांनी अंकुश काकडे यांनाच विचारला. तुम्ही सांगितलं आम्ही काम करतो ना, आम्हाला नको सरकार काही करत असते तुम्ही मागा तुला काय करायचं ना, इतका पुढे माझ्या ह्याला यायचंच नाही. मग मी कॅन्सल करेन तिथं जाऊ. तुम्ही सांगितलं आम्ही काम करतो ना, आम्हाला नको सरकार काही करत असते तुम्ही मागा तुला काय करायचं ना, इतका पुढे माझ्या ह्याला यायचंच नाही. वळूयात पुढच्या बातमीकडे. रस्त्यावर पार्क केलेली सर्वसामान्यांची वाहनं तोडली जातात, जाळली जातात, व्यापाऱ्यांना धमकावलं जातं. हे आता संपलं पाहिजे. संघटित चालणारी गुन्हेगारी मोडीत काढा असे थेट आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना दिले. मागच्या काळामध्ये काही राजकीय कार्यकर्ते नेते आंदोलन करतात आणि त्या आंदोलनामध्ये तोडफोड झाली तर ते त्या राजकीय पक्षाकडनं त्याची वसूल करावीत अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी झालेला होता. आता ही गोष्ट आता पण इथं मध्ये जे काही घटना घडल्या त्यांना सगळ्यांना अरेस्ट करण्यात आली, ते सगळे ताब्यामध्ये घेण्यात आले. त्यांना पोलिसांनी जे काही कायद्याने नियमाने असतं त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि मी सतत सीपी आणि त्यांच्या टीमला सांगतोय की हे सगळं थांबलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुणाचाही अजिबात लाड करू नका. कोण राजकीय व्यक्ती असेल, सत्ताधारी पक्षाशी संबंधित असेल किंवा इथल्या महानगरपालिकेची ज्यांची सत्ता आहे त्यांच्याशी संबंधित असेल, कुणाशी संबंधित असू द्या, त्याचा अजिबात मुलाजा ठेवू नका. तिकडे सातारा शहरातील ग्रेड सेपरेटर लोकांसाठी कधी खुला होणार याची उत्सुकता सर्व सातारकरांना होती. पण आज खासदार उदयनराजे भोसले यांनी ग्रेड सेपरेटरची पाहणी करत अचानक त्याचं उद्घाटनच करून टाकलं. ग्रेड सेपरेटरचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार अशी चर्चा होती. पण उदयनराजे यांनी अभी के अभी असं म्हणत उद्घाटन उरकलं आणि सत्ताधाऱ्यांना धक्का दिला. यावेळेला बोलताना ते म्हणाले की धक्का देण्याची मला सवय असून कधी दुसऱ्याला धक्का बसतो, कधी मलाही बसतो. आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये कॉलर उडवत त्यांनी मला कोणी शाबासकी देवो अगर न देवो, मी स्वतःला शाबासकी देतो आणि हीच माझ्या कामाची पद्धत आहे असंही त्यांनी नमूद केलं. तर सर्व सुखी. मी फारसं बाकीच्यांचं कोणाचा काय विचार करत. सर्वसामान्यांसाठी हा कधी खुला होणार आहे आणि आज अचानक ते कुठला पिक्चर आहे? अभी तो काय अभी के अभिच जाण्याची कधी दुसऱ्याला बसतो, कधी मला स्वतःला धक्का. मी म्हणतो ना आपण आदत से मजबूत. मी तरी काय करतो, जुन्या सवय जात नाही, तर ही एक सवय. पुढच्या काळात राजकीय कुठला धक्का देणार का दुसऱ्यांना? राजकारण मी आजपर्यंत कधी केलं नाही आणि माझ्याकडनं ते जमणारही नाही. मी केलं तर आजपर्यंत फक्त समाजकारण केलं आणि ते सुद्धा लोकांचं हित नजरेसमोर ठेवूनच केलं. आधी शिवसेनेमध्ये असलेले आणि नंतर अन्य पक्षांमध्ये गेलेले नाशिकमधले 2 बडे नेते पुन्हा एकदा माघारी परतले आणि त्यांनी शिवबंधन हातात घेतलं. वसंत गीते आणि सुनील बागुल यांनी आज शिवसेनेचे खासदार आणि ज्येष्ठ नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पुन्हा एकदा प्रवेश केला. आज संध्याकाळी हे दोनही नेते मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान संभाजीनगरच्या प्रस्तावित नामांतराच्या वादावर आज राऊत यांनी पुन्हा एकदा भाष्य केलं. आम्हाला नामांतर करायचंच आहे. किमान समान कार्यक्रमाचा अर्थ निर्णय घ्यायचेच नाहीत असा होत नाही असं त्यांनी काँग्रेसला उत्तर दिलं. विमानतळाचं नाव बदलण्याचं नाही तर त्या विमानतळाला धर्मवीर छत्रपती संभाजी राजे विमानतळ असं नाव द्या
असा कॅबिनेटचा प्रस्ताव एकमुखानं मंजूर करून तो आम्ही केंद्राकडे पाठवलेला आहे. आता असं आहे की जे भारतीय जनता पक्षाचे लोक संभाजीनगर शहरासंदर्भात आग्रह धरत आहेत, त्यांनी त्या संभाजीनगरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला जो आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे त्याला अद्याप नाव का दिलं जात नाही हा प्रश्न आहे. संभाजीनगरच आहे आणि राहणार, त्याच्यामध्ये काही मतभेद नाहीये. काँग्रेसवाले जे विरोध करतायत ते मनातून सुद्धा छत्रपती संभाजीराजांचेच भक्त आहेत, ते औरंगजेबाचे भक्त असू शकत नाही. आणि औरंगजेब हे काय सेक्युलर व्यक्तिमत्व नव्हतं, सगळ्यांना माहिती आहे. माझं चांगलं निरीक्षण करतात. मी हेच म्हणतो, माझ्यावरती कोणताही घाव, कोणताही वार आणि कोणताही हल्ला याचा परिणाम होत नाही, हे त्यांचं दुःख आहे, हे त्यांचं वैफल्य आहे. पण प्रवेश केल्यानंतर जे नोटिसा दिल्या जातात, तुम्ही काय सांगाल या बाबतीत? कोणाला नोटीस? ईडीच्या नोटिसा दिल्या जातात शिवसैनिकांना, बीजेपी नाही, ठीक आहे ना, नोटिसा येऊ द्या ना. नोटिसा म्हणजे काय आहे? कागद आहे सरकारीनं. महाराष्ट्रात सुद्धा आमचं सरकार आहे, हे विसरू नये. फक्त आम्हाला सुडाचं राजकारण करायचं नाही म्हणून आम्ही गप्प आहोत. पण आम्ही जर आमची तलवार उपसली तर अनेकांना पळता होई थोडं होईल. म्हणजे जून महिन्यामध्ये या निवडणुका व्हायला हव्या होत्या. तुम्ही 12 जागा विधान परिषदेतल्या रिकाम्या कशा काय ठेवू शकता? आज 10 महिने होत आले. तुम्ही हे घटनेचे मारेकरी म्हणून काम करतोय का घटनात्मक पदावर बसून? तुम्हाला अभ्यास करायला किती वेळ लागतो की जोपर्यंत हे सरकार पाडलं जात नाही आणि माझ्या मनासारखं सरकार येत नाही तोपर्यंत मी राज्यपाल नियुक्त शिफारशी ज्या केलेल्या आहेत त्याच्यावर मी सही करणार नाही. किंवा अशा प्रकारचे काही सूचना किंवा आदेश राज्यपालांना आले आहेत काही त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे, मग आम्ही त्यानुसार लढाई लढू. पण 12 सदस्यांच्या नियुक्त्या न होणं हा विधिमंडळाचा अपमान आहे आणि या महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचा अपमान आहे. हे जर भारतीय जनता पक्षाला वाटत असेल, जर ते महाराष्ट्र जे काही देणं घेणं लागत असतील, जर त्यांचा घटनेशी काही संबंध असेल तर त्यांनी राज्यपालांना जाऊन सांगायला पाहिजे. राजकीय मतभेद, राजकीय लढाई आम्ही लढू, पण तुम्ही घटनेचा खून करू नका. तिकडे पूर्व विदर्भासाठी वरदान ठरणाऱ्या वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली आणि पाहणी केली. मुख्यमंत्री यांनी अपूर्ण असलेला सिंचन प्रकल्प तातडीनं पूर्ण करण्यासंदर्भात आढावा घेतला आणि योग्य तिथे निधी देऊ किंवा भूसंपादनासाठी प्राधान्य देऊ असं म्हटलं आणि संबंधित अधिकाऱ्यांना आदेशही दिले. यावेळेला गोसीखुर्द प्रकल्पाच्या अपूर्ण राहिलेल्या भूसंपादनाच्या संदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन भूसंपादनाची कामं तातडीनं पूर्ण करण्यासंदर्भात नियोजन करावं अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पूर्व विदर्भातील अत्यंत महत्त्वाचा असलेला हा गोसीखुर्द प्रकल्प, या प्रकल्पामुळे नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याला सिंचनासाठी मोठा लाभ होतो आहे. या प्रकल्पाची एकूण सिंचन क्षमता 2,50,800 हेक्टर इतकी प्रचंड आहे. या प्रकल्पात एकूण 1,146.75 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. यापैकी 740.168 उपयुक्त जलसाठा आहे. धरणाचं काम 100% पूर्ण झालं आहे. पूर्ण झालेली पण आणि पूर्णत्वाकडे चाललेली पण त्यांची पाहणी करणं, जी पूर्ण झालेत त्यांना काय हवं नको ते विचारणं आणि जी होऊ घातलेली आहेत ती लवकरात लवकर कशी होती त्याच्याकडे लक्ष देणं हा माझं मत आहे. तुझं प्रकल्प असताना सुद्धा प्रश्न गेले आणि राजू पारवींनी मांडला तो प्रश्न तुमच्यासमोर, त्याच्याबद्दल मी त्यांना बोलून घेईन आणि एक 15-20 तारखेच्या आसपास तुम्ही या माझ्याकडे त्याच्यात. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चंद्रपूर जिल्ह्यातल्या घोडाझरी इथला दौरा कालव्याची पाहणी करण्यासाठी होता. चंद्रपूर जिल्ह्यात ते येत आहेत. गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यातून निघणाऱ्या या उपकालव्याच्या कामाची पाहणी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केली. आणि आता बातमी एका आक्रमक आंदोलनाची. सांगली जिल्ह्यामध्ये कारखानदारांनी एक रकमी FRPचा शब्द न पाळल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. यावेळेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आक्रमक आंदोलन करण्यात आलं. सांगलीतील साखर कारखान्यात हे आंदोलन अद्यापही सुरू असल्याचं कळतं. यावेळेला आंदोलक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तसंच पोलीस यांच्यात जोरदार झटापटही झाली.
पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। आणि आता लसीकरणाची रंगीत तालीम, कारण आज संपूर्ण देशभरात लसीकरणाच्या रंगीत तालिमीला भल्या सकाळी सुरुवात झाली। 33 राज्यांमधल्या 736 जिल्ह्यांमध्ये हा ड्राय रन आज पार पडला। महाराष्ट्रामध्ये 30 जिल्हे आणि 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणाचा ड्राय रन यशस्वीपणे पूर्ण करण्यात येतो आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये साधारण 3 आरोग्य संस्था आणि महानगरपालिका क्षेत्रात 1 आरोग्य संस्था या ठिकाणी हा ड्राय रन होईल। 2 जानेवारीला पुणे, नंदुरबार, जालना आणि नागपूर या जिल्ह्यात ड्राय रन झाला होता। तसंच नागपूर आणि पिंपरी चिंचवड या महापालिका क्षेत्रात सुद्धा अशाच प्रकारचा ड्राय रन पार पडला होता। मुंबईमध्ये राजावाडी, कोपर या 2 रुग्णालयात तसंच BKC मधल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये कोविडची लस देण्याचा ड्राय रन पार पडला। लाभार्थ्यांचं निरीक्षण करून एका केंद्रावर 25 लाभार्थ्यांना लसीकरण केलं जाणार आहे। तसंच क्षेत्रीय कोविन ॲपवर त्याची नोंदणी, तपासणी, लसीकरणाचं नियोजन, त्याची अंमलबजावणी, अहवाल तयार करणं या सर्व बाबींची पडताळणी करण्यात आली। प्रत्यक्ष लसीकरणापूर्वी हा ड्राय रन अतिशय गरजेचा आहे। तिकडे राजधानी नवी दिल्लीमध्ये उत्तर भारत रेल्वे रुग्णालयात सध्या कोरोना लसीच्या संदर्भातला ड्राय रन सुरू आहे। यामध्ये 3 कक्ष तयार करण्यात आले। दिल्लीमध्ये आज दुसऱ्यांदा लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात ड्राय रन होतोय। याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। मी राजधानी दिल्लीच्या सध्या कोविड व्हॅक्सिनेशन सेंटरला आहे, जिथे ड्राय रन सुरू आहे। हे नॉर्थर्न रेल्वेचं ड्राय रन इथे होणार आहे आणि इथे जर बघितलं इथं आतमध्ये जाण्याच्या पहिलेही आपल्याला टेम्परेचर करावं लागतं। टेम्परेचर करूनच आपल्याला कळलं जातं की आतमध्ये प्रवेश मिळणार आहे की नाही। यानंतर अशी या इथे एंट्री रूम आहे। इथे सगळ्यात पहिले रजिस्ट्रेशन होतं, त्यांना आपलं रजिस्ट्रेशन दाखवावं लागतं, नाव दाखवावं लागतं। त्यानंतर समोरून इथून जर पुढे बघितलं इथे वेटिंग रूम दिलेली आहे सध्या। त्यानंतर एंट्रीज दिलेली आहे, इथे वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सोबतच त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन होतं। व्हॅक्सिनेशन ऑफिसर जे आहे ते इथे बसतात आणि त्यानंतर तिथूनच त्यांचं नावाची नोंदणी होते, आधार कार्ड मागितलं जातं आणि त्यानंतर व्हॅक्सिनेशन कक्ष इथे तयार करण्यात आलेला हा एक व्हॅक्सिनेशन कक्ष आहे, जिथे ज्यांना व्हॅक्सिन देण्यात येणार आहे त्यांची इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे। तो जो लाभार्थी आहे, ज्या लाभार्थ्याला व्हॅक्सिन द्यायचं आहे तो इथे आलेला आहे आणि त्यानंतर सोबतच जर बघितलं त्यानंतर इथे व्हॅक्सिन दिल्यानंतर यानंतर इथे अवलोकन कक्ष ज्याला जे ऑब्झर्वेशन रूम म्हणण्यात आलेली आहे, ती ऑब्झर्वेशन रूम इथे ज्यांना व्हॅक्सिन देण्यात आलेलं आहे त्यानंतर त्यांना इथे 30 मिनिटं वाट पाहायची आहे। अशा प्रकारे सोबतच हे सर्व प्रक्रिया झाल्यानंतर इथून बाहेर पडायला रस्ता तयार करण्यात आलेला आहे। हा एक पूर्ण एक अशा प्रकारचा एक व्हॅक्सिनेशन कक्ष तयार करण्यात आलेला आहे आणि सोबतच जर बघितलं आपण जर कुठली लाभार्थ्याची आरोग्य जर खराब वगैरे झालं की कुठलीही त्याच्यावर दुष्परिणाम झाले त्याही वेगळी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। 2 व्हॅक्सिनेशन ऑफिसर आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं तर एक प्रकारे या व्हॅक्सिनेशन कक्षामध्येच ड्राय रन सुरू आहे। हा राजधानी दिल्लीतील नॉर्थर्न रेल्वे हॉस्पिटल जे आहे तिथे हा ड्राय रन सुरू आहे। नवी दिल्ली जर्नलिस्ट राहुलसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। इकडे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नर्सिंग कॉलेज आहे आणि या नर्सिंग कॉलेजमध्ये आज सकाळी कोरोनाच्या लसीकरणाची रंगीत तालीम पार पडली। पालकमंत्री गुलाबराव पाटील यावेळी उपस्थित होते। या ड्राय रनमध्ये महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद, सिव्हिल सर्जन NG चव्हाण हे देखील उपस्थित होते। सूचना आरोग्य खात्याकडनं किंवा डिपार्टमेंटकडनं येतील किंवा ज्या पद्धतीच्या सूचना दिल्यानंतर आपण त्या पालन करायचे आहे। आज या ठिकाणी मी पाहिलं की पहिली वॅक्सिन देत असताना आमच्या नर्स मॅडमने त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की वॅक्सिन घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला मास्क लावायचा आहे, तुम्हाला सॅनिटायझर वापरायचं आहे, तुम्हाला डिस्टन्सिंग ठेवायचं आहे आणि आपल्याला SMS आल्यानंतर दुसऱ्या वेळेस जी लस दिली जाईल ती आपण त्यावेळेस उपस्थित राहायचं आहे। तिकडे कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम वाशिम जिल्ह्यात सुद्धा पार पडली।
वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 3 ठिकाणी कोरोना लसीकरणाचा ड्राय रन करण्यात आला। हा ड्राय रन वाशिमच्या सामान्य रुग्णालय, कारंजा उपजिल्हा रुग्णालय आणि शेलू बाजार प्राथमिक आरोग्य केंद्र अशा 3 ठिकाणी पार पडला। कोरोना लसीकरणाच्या या ड्राय रनमध्ये 9 ते 12 या 3 तासात प्रत्येक सेंटरवर 25 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली। आज संपूर्ण भारतभर कोविड वॅक्सिनचा ड्राय रन चालू आहे। त्याचप्रमाणे आपल्या वाशिम जिल्ह्यात पण 3 ठिकाणी आज ड्राय रन आहे। त्याच्यामध्ये जिल्हा रुग्णालय वाशिम, उपजिल्हा रुग्णालय कारंजा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदूरजण या ठिकाणी आहे। सकाळी 9 पासून आम्हाला हे ड्राय रन सुरू करायचं आहे। प्रत्येकाला लाभार्थींना मी मेसेज दिलेले आहेत, ते लाभार्थी येतील, आपलं ID दाखवतील आणि ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतील। साधारणतः प्रत्येक केंद्रावर 25 लोकांचं हे लाभार्थी वॅक्सिनेशन करायचं आहे। ह्या ड्राय रनचा उद्देश आहे की आम्ही जेव्हा ॲक्च्युली वॅक्सिनेशन करणार आहे त्यावेळेस काय अडचणी येतील किंवा काय त्रुटी असतील त्याचा पूर्ण रिपोर्ट आम्हाला शासनाला सादर करायचं आहे। तर आपल्या 3 ठिकाणचं ड्राय रन सुरू झालेलं आहे। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे चंद्रपूरमधली। घोडाझरी कालवा पाहणी करून निघालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा शेतकरी प्रकल्पग्रस्तांनी थांबवला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गाडी थांबवून खालती उतरून शेतकऱ्यांशी संवादही साधला। गेली 35 वर्ष शेताला पाणी मिळत नसल्याची तक्रार या शेतकऱ्यांनी केली। हजारो कोटी रुपये खर्च करून शेती तहानलेलीच आहे, याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली। ठाकरे यांनी निवेदन स्वीकारत योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। अचानक गाड्यांचा ताफा थांबवून शेतकऱ्यांनी गाऱ्हाणं मांडल्यानं पोलीस आणि प्रशासनाची मात्र चांगलीच तारंबळ उडाली। यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। थोड्याच वेळात माझा सहकारी अजिंक्य भातंबरेकर सोबत खास बातम्यांचा वेगवान आढावा।